रायडर मॅच पुन्हा एकदा करूयात सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं या शिवशक्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार। धन्यवाद डीजे गायकवाड सर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत। खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावरती आज आहेत। फायनलचा दिवस आहे, गायकवाड सरांना खऱ्या अर्थाने आपण पाहतो आणि या वेळेस मात्र मैदानात काय घडलंय, दामाने मात्र चेंडू अतिशय वेगवान टाकला आणि या वेगवान चेंडूवरती संदीप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू जाऊन आदळलाय तो म्हणजे यष्ट्यांवरती आणि इथे मात्र पहिली विकेट मात्र पडते ती म्हणजे अनिकेत 11 डोकशेत या संघाची। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे मंगेशच्या माध्यमातून आपण हे गीत ऐकलं। पुढे अजून एक कंटिन्यू सॉन्ग होईल, हे अतिशय जुनं असं हे गीत ओल्ड इज गोल्ड। न्यू बॅटर मैदानात एंटर होते, आपण पाहतोय अनिकेत 11 डोकशेत संघाकडून अजय। डिसाइडर मॅच आपण पाहतोय मैदानावरती रंगतोय खेळ। सुधागड क्रिकेट असोसिएशन मधून आपण पाहतोय बी लॉट मधून आलेले हे दोन संघ, एका बाजूला गाठेमाल संघ आणि एका बाजूला डोकशेत संघ। चला विनंती असेल पंचांना की सामना सुरू करायचा आपण लगेचच। चला पंच काय डिसिजन आहे? मॅच थांबले, आज मॅच थांबून खऱ्या अर्थाने जमणार नाही आपल्याला। फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे आज। गुरुवार पासून आपण ही स्पर्धा पाहिलीत। गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि आजचा दिवस मंगळवार। अंतिम दिवस या स्पर्धेचा कोण होणार चॅम्पियन या शिवशक्ती चषकाचा आपण पाहणार। अतिशय जबरदस्त ही स्पर्धा पाहिली। 64 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या 64 संघांमधून येणार 8 संघ वरती आणि या 8 संघात होणार मात्र क्वार्टर फायनलचे सामने आणि त्याच्यानंतर सेमी फायनल आणि त्याच्यानंतर फायनल। अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा, मानाची स्पर्धा सुधागड तालुक्यातील मानली जाते। शिव प्रतिष्ठान परळी कुंभारळे आयोजित शिवशक्ती चषक आपण पाहतोय। चला मॅच ऑन करायची आता विनंती असेल। डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती अजय। गोलंदाजी मार्फत दामा हा गोलंदाज पाहतोय, त्याने याच्या अगोदरच्या चेंडूवरती त्रिफळा चित केला होता बॅटर संदीप याला। नेक्स्ट बॉल, जोरदार अपील मागितले गेले। या वेळेस मात्र बॅटरला कोणतेही उत्तर नव्हतं या चेंडूवरती, कारण की इथे गोलंदाज दामाने मात्र चेंडू वापरला, यॉर्कर चेंडू, आणि या यॉर्कर चेंडूवरती मात्र LBW च्या स्वरूपात मात्र बॅटर बाद झाला, तो म्हणजे अजय। डीजे
फलंदाज मयूर केतकर. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या पहिलं षटक चालू आहे, 4 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. डिसायडर मॅच आपण पाहतोय, अनिकेत 11 डोकशेच्या विरोधात गाटेमाळ संघ मैदानात खेळताना दिसतोय. पहिलं षटक चालू आहे दामा या गोलंदाजामार्फत. दामाने मात्र अतिशय जबरदस्त सुरुवात केली, 2 विकेट नक्कीच आपल्या या षटकामध्ये घेतलेल्या 4 धावांच्या मोबदल्यावरती. नवीन बॅटर मैदानात आलाय, उजव्या हाताचा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज मयूर केतकर. ऑन हॅट्रिकच्या नक्कीच ट्रॅक वरती पाहतोय गोलंदाज दामा, याला विकेट हॅट्रिकला नक्कीच सुवर्ण संधी असेल इथे. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू, यावेळेस रनआउटची संधी आहे, परंतु अति घाई संकटात नाही अशी नक्कीच गत पाहायला मिळाली मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र तिथे अशोक मात्र पाहतोय, जर हा चेंडू व्यवस्थित पकडला असता आणि थ्रो केला गेला असता तर कदाचित मयूर केतकर सारखा मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला असता. यावेळेस मात्र अतिशय चपळाईने मात्र मिळाली 1 धाव डोकशेत या संघाला आपण पाहतोय. चेक केलं जाईल, रिव्ह्यू आता घेतलाय पंचांनी कशासाठी, थ्रो. थर्ड एम्पायर आता चेक केलं जाईल. दरम्यान गोलंदाजाला मात्र नक्कीच सुवर्ण संधी आता आलेली आहे. गुलाब हिरवे साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे आपण पाहतोय. चेक फेअर डिलिव्हरी, पंचांदा डिसिजन येतोय हा, नक्कीच आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहतोय आता धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले, 4 चेंडूचा खेळ समाप्त, 5 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. पहिलं षटक चालू आहे, पाहतोय आपण गाठेमालच्या विरोधात अनिकेत 11 डोकशेती लढत पाहतोय. डिसायडर मॅच आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्यात आला होता, खोदून काढलाय बॅटर मोरेश्वरने. नक्कीच मात्र सन्मान दिला या चेंडूला आणि 1 धाव मिळवून दिली ती आपल्या अनिकेत 11 डोकशेत या संघाला आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 6 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू फुलटॉस चेंडू होता, परंतु मयूर केतकरच्या बॅटला मात्र चेंडू मात्र इथे नक्कीच स्पर्श झाला नाहीये. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पहिलं षटक समाप्त झालंय P1चं आणि पहिल्या षटकाच्या अंती अनिकेत 11 डोकशेतची संघाची आपण धाव संख्या पाहतोय ती म्हणजे 6, 2 गडीच्या मोबदल्यात. देऊयात संधी आपण डीजे मंगेशला. कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर असं गीत वाजवतायत ते ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, आणि प्रेक्षकांचे करतायत चांगल्या प्रकारे मनोरंजन. पहिलं षटक समाप्त, 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. येणारे अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 2 षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतोय मोरेश्वर तेलंगे, एक नावाजलेला फलंदाज, आक्रमक फलंदाज. यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज गाटेमाल या संघाकडून अशोक.
अशोक सुद्धा एक अतिशय जबरदस्त असा एक गोलंदाज आहे, कसलेला गोलंदाज आहे, बऱ्याच टुर्नामेंट गाजवणार हा गोलंदाज आहे. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय गाठेमल या गावाकडनं खऱ्या अर्थाने गोलंदाजी करण्यासाठी आलाय, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. स्ट्राइक एंडला मोरेश्वर, नॉन स्ट्राइक एंडला मयूर. यावेळेस मात्र नक्की चेंडू घेतलाय बॅटच्या पट्ट्यात आणि भेदून दिलाय. लॉंग ऑफ रिझनला आलाय मोरेश्वर तेलंगेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे. सहा धावांनी मात्र आता धावफलक हालते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या धावसंख्येवरती चेंडू मैदानात द्यायचे. लॉंग ऑफला अतिशय जबरदस्त आपण फटका पाहिला मोरेश्वरच्या बॅट मधून, अतिशय सुंदर मात्र इथे षटकार आला आणि धावा नक्कीच मात्र इथे वाढल्या गेल्या 6. थोडस आता अशोकला मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल, थोडस नक्कीच आपण पाहतोय दडपणामध्ये असेल, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय मोरेश्वरने. थोडस आक्रमक भूमिका साकारत असताना बॅटर मोरेश्वर याला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक राम तिथे हजर आहे, कोणतीही चुकी करत नाही. दरम्यान एका धावेला मात्र इथे समाधान होते, एक धाव मिळते ती ढोकशेत या संघाला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा मयूर केतकर सारखा बलाढ्य फलंदाज आता नक्कीच आलेला आहे. धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. डिसायडर मॅच सुधागड क्रिकेट असोसिएशन बी लॉट मधील लढत पाहायला मिळते. एका बाजूला अनिकेत 11 ढोकशेत आणि एका बाजूला गाठेमाल संघ आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला, एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गाठेमाल या नक्कीच आपण संघाकडनं पाहतोय. सन्मान्य पाहुणे मंचाकडे नक्कीच येत आहेत. विलासदादा पालवे यांचा आम्ही या शिवशक्ती चषकामध्ये करतोय सहर्ष स्वागत. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात विलासदादा पालव्यांचा आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑन रिझनला. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. डीजे. भूमिकेमध्ये जोडला गेलाय. एक अष्टपैलू खेळाडू गणला जातो या सुधागड तालुक्यामध्ये, तो म्हणजे रोहन मोरे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. नेक्स्ट बॉल. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न करतोय मयूर केतकर, परंतु बॅटला स्पर्श होऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटर मात्र बाद होतोय, तो म्हणजे मयूर केतकर. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर.
विकेटच्या मोबदल्यात. आता शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय राम वारे. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मोरेश्वर तेलंगे, ज्याच्या बॅट मधून दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठे फटके आलेत. इथे मात्र नक्कीच आपण पाहणार संघाचा कर्णधार राम वारे तिसरं षटक घेऊन आलाय गाठेमाल संघाकडून. निकम साहेब आवर्जून उपस्थित राहिलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. या वेळेस नक्कीच मैदानात काय घडलंय, रामचा पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता, इथे आलाय हा डॉट आणि निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल पाहतोय आपण पुन्हा एकदा. स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची शिवशक्ती चषक शेवटचा दिवस, अंतिम दिवस. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. या वेळेस मात्र अंबरनाथ वारे काय एफर्ट्स लावलेत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. नक्कीच मी म्हणेन या संघाच्या मात्र 2 धावा वाचवण्याचा काम करतोय मात्र क्षेत्ररक्षक अंबरनाथ वारे. सुधागड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूची एक उंचीवरती गणना केली जाते. अंबरनाथ वारेचे एफर्ट्स आपण पाहिलेत. जर फॉर्च्यून इव्हेंट्सने तर प्रॉपर कव्हरेज केला असेल कदाचित तर नक्कीच मात्र ही व्हिडिओ व्हायरल होईल. 2 धावा मिळतात अनिकेत 11 डोक्षेत या संघाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय कव्हरला चेंडू जातोय. हा 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय. मोरेश्वरच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार ठोक डीजे. चेंडूला मात्र निरकून पारकून घेतला बॅटर मोरेश्वरने आणि कव्हरच्या दिशेला मात्र 1 बाउंड 4 धावांसाठी आला चौकार. नेक्स्ट बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अंबरनाथ वारे. यावेळेस मात्र कोणतीही चुकी करणार नाही. चांगला थ्रो मात्र इथे पाहायला मिळतोय. दरम्यान इथे नक्कीच काय घडलंय मैदानामध्ये, स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर मात्र आउट होतोय, तो म्हणजे समीर. कमॉन डीजे. मैदानामध्ये एंटर झालाय ढोक्षेत या संघाकडून. अरुण. धावसंख्या आपण पाहतोय 1 या धावसंख्या वाढली, 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम वारे पुन्हा एकदा सज्ज, मोरेश्वर तेलंगे पुन्हा एकदा सज्ज. या वेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू. जसा चेंडू गुडलेनवरती पडला, उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि यष्टीरक्षकाने आपली कामगिरी मात्र इथे चोख पार पाडली. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. या वेळेस थोडासा नक्कीच बॅकफुटला जाताना प्रयत्न करतोय बॅटर मोरेश्वर. चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. धावसंख्या 28 लागले स्कोरबोर्डवरती. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. गायकवाड सर दर्शवतात तिथून दोन्ही हात समांतर. नक्कीच हा चेंडू आलाय स्क्वेअर चेंडू. अवंतर स्वरूपाची धाव मात्र खात्यात ऍड केली जाईल. पुन्हा एकदा आलाय हा बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा अवंतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. मैदानावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वाढती प्रेक्षकांची गर्दी हे सांगून देते की आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. प्रेक्षकांची गर्दी होणार यात काही शंका नाहीये, कारण प्रेक्षक आता आलेच सुद्धा बरेच. पुन्हा एकदा इथं पाहतोय आपण काय घडतंय. गायकवाड सर दर्शवतात येतोय हा तिसरा चेंडू स्क्वेअर. अवांतर स्वरूपाची धाव खात्यात मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे.
थोडासा विचार करण्यास भाग पडले गोलंदाजाला. राम वारे संघाचा कर्णधार आपण पाहतोय. मोरेश्वर तेलंगे ऑन स्ट्राइक. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने जी भीती होती राम वारेला की या चेंडूवरती मला षटकार द्यायचा नाहीये, परंतु षटकार मात्र नक्कीच आलाय मोरेश्वरच्या बॅट मधून. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. पाहुण्यांचा करूयात आपण आता स्वागत आणि सन्मान. सन्मान्य पाहुणे या शिवशक्ती चषकाला आवर्जून मात्र इथे भेट देताना आपण पाहतोय. सन्मान्य पाहुणे विलासदादा पालवे एक अतिशय जबरदस्त या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांच्या माध्यमातून आपण नाईटची स्पर्धा पाहिलीत विलासदादा पालवेंचा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. त्याचप्रमाणे जांभूलपाडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मान्य श्री निकम साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय यथोचित मान आणि सन्मान. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे बाळादादा देशमुख सुद्धा इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून विलासदादा युवा प्रतिष्ठान ही स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्यांनी जी मेहनत खऱ्या अर्थाने घेतली होती ती सर्वांनीच पाहिलीत. तर बाळादादा देशमुखांचं सुद्धा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. अरुणदादांना विनंती असेल की आपण अरुणदादा मुख्य मंचावरती यायचे. आपलं सुद्धा स्वागत आहे. चला बोलूया मैदानावरती. निकम साहेबांचा खऱ्या अर्थाने आपण जेवढं सत्कार करू तेवढं कमी आहे, कारण की या संपूर्ण परिसरामध्ये तरुणांच्या नक्कीच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बघ कोणतीही स्पर्धा असू द्या, क्रिकेटच्या असू द्या, कबड्डी असू द्या, मात्र आवर्जून मात्र उपस्थित राहतात निकम साहेब. कुस्तीच्या स्पर्धा सुद्धा बऱ्याच झाल्या आपल्या भागामध्ये, निकम साहेब सांगतायत आम्हाला, आणि आवर्जून उपस्थित राहतात. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण जेवढं स्वागत आणि सन्मान जेवढं करू तेवढं कमीच आहे. ग्रुप ग्रामपंचायत उमरेचे उपसरपंच मान्य श्री समीरजी पांगारे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात ओमकारजी साजेकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितूभाई दळवी आणि प्रसिद्ध उद्योजक आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे राजेश दादा शितोळे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे राजेशजी दुधाने साहेबांना सुद्धा विनंती असेल की मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य आणि खऱ्या अर्थाने या परळी पंचक्रोशीतील तरुणांच्या गळ्यातील ताईज म्हणून मानले जातात राजेश दादा परदेशी, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचे. आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते संतोष दादा देशमुख, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे. नवनीतजी देशमुख साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. आणि आमचे अरुणदादा सकपाळ सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. ओमसाई संपूर्ण ग्रुप, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय.
वळूया मैदानावरती रंगतोय सामना. एका बाजूला अनिकेत 11 डोकशेत, एका बाजूला गाठेमाल. 18 चेंडूंचा खेळ नक्कीच आपण पाहणार आहोत. 38 धावांचा टार्गेट असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहिलात, गोलंदाज सौरभच्या माध्यमातून आला डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल पाहतो. या वेळेस मात्र नक्कीच चेंडूला उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. या वेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू मात्र हातात निसटलाय आणि 2 धावा मात्र धावून काढल्यात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ खेळत असताना क्रिकेटचं खऱ्या अर्थाने समीकरण माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. एक गाव ग्रामीण मधील खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील लॉर्ड्स मी आपल्या समोर जाहीर करतोय. पहिला होणारा सामना हातनोलीच्या विरोधात सिया 11 सहकार नगर. त्याच्यानंतर दुसरा होणारा सामना वेदांत 11 सुभाष नगरच्या विरोधात लवजी. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. आपण पाहतोय जोरात चेंडू चाललाय आणि या वेळेस मात्र एफर्ट्स लावण्याचं काम नक्कीच करतोय मोरेश्वर तेलंगे. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा पहिला खणखणीत दणदणीत 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे. धन्यवाद. त्याचप्रमाणे तिसरी लढत आपण पाहणार आहोत. एक गाव ग्रामीण मधून वेद एंटरप्राइजेस पिंपरीच्या विरोधात जीवन 11 शिवतेज मोरबे. या वेळेस नक्की आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच काय एफर्ट्स लावलेत मोरेश्वरने. या वेळेस मात्र नक्कीच एक अतिशय सुंदर असा झेल मात्र टिपलाय आणि या वेळेस मात्र बॅटर मात्र बाद झालाय, तो म्हणजे गाठेमाल या संघाचा. अंकुश मात्र इथे बाद झालाय. कम ऑन डीजे. आजच्या दिवसातील आपल्या समोर नक्कीच मी टॉस साठी मात्र इन्व्हाइट करतोय. अंबिका किराणा स्टोर्स हातनोलीच्या विरोधात सिया 11 सहकार नगर. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये लगेचच यानंतरची मॅच असेल एक गाव ग्रामीण मधील पहिली लढत. हलकासा इथे कट केलाय चेंडू. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंट अँड स्लिपच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होत होता परंतु चेंडूला गती मात्र नक्कीच थोडीशी कमी होती. एक धाव मिळाली ती गाठेमाल या संघाला आपण पाहतोय. आजच्या दिवसातील लॉट तुम्हाला मी तुमच्या समोर जाहीर करतोय. पहिली लढत अंबिका किराणा स्टोर्स हातनोलीच्या विरोधात सिया 11 सहकार नगर. दुसरी लढत वेदांत 11 सुभाष नगरच्या विरोधात लवजी. तिसरी लढत वेद एंटरप्राइजेस पिंपरीच्या विरोधात जीवन 11 शिवतेज मोरबे. आणि चौथी लढत जांभिवली गावडेच्या विरोधात वरची खोपोली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय सौरभच्या माध्यमातून. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय चेंडू इथे मात्र पंचांनी मात्र घेतलाय. आता थर्ड अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल की नक्कीच हा चेंडू कशा पद्धतीने मैदानात स्क्वेअर चेंडू आहे का चेक केलं जाईल. ओके. आणि लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. नक्कीच पंचांचा डिसिजन आलाय स्क्वेअर चेंडू. बघा गोलंदाज करत असताना जो गोलंदाज आहे तो मध्ये येतोय थोडस त्याला आपण हा या वेळेस नक्कीच बरोबर आहे. थोडस गोलंदाजाला आपण टिप्स द्यायचे. स्क्वेअर चेंडू आहे लेग स्टंपच्या बाहेर. ग्रुप ग्रामपंचायत जांभूळपाड्याचे विद्यमान सदस्य श्रीकांतदादा साळुंके आपल्या विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाकमाता नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतदादा साळुंके आपलं विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं. आणि आमचे मित्र रोहनजी साळुंके आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. अभि पाटील सर नक्कीच आम्हाला तुम्ही हे ड्रिंक्स आपण देताय त्याच्याबद्दल आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅच एक गाव ग्रामीण मधील पहिली लढत अंबिका स्टोर्स च्या विरोधात हातनोलीच्या विरोधात सहकार नगर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. सिया 11 सहकार नगरचे कर्णधार इथे आलेले आहेत.
विनंती असेल अंबिका किराणा स्टोर्स हातनोलीचे कर्णधार आपण या. शर्माजी साहेबांकडून खऱ्या अर्थाने ऑफिशियल्स पंच आणि समालोचकांसाठी मात्र इथे कोल्ड्रिंकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. हे आपलं प्रेम खऱ्या अर्थाने आमच्यावरती असंच राहू द्या. बोलूया मैदानावरती काय घडलंय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली आपण पाहतोय गाठेमल या संघाची 10. आता उरलेले 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 28 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 14 रन्स. सूरज देशमुख आपण पाहतोय गोलंदाज, कानिवली गावचा सुपुत्र. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. या संपूर्ण मात्र मैदानाला मात्र फेरफटका मारतायत ते. स्वागत आहे त्यांचं. आपण पाहिलात कालच्या दिवसामध्ये 40+ थरार या मैदानावरती फायनलचा सामना काय रंगला होता आणि यावेळेस मात्र यशस्वी फायटर जांभूलपाडा या संघाचे संघ मालक इथे बसलेत. श्रीकांतदादा सालुंके हा संघ ठरला मात्र रनर अप. टॉस नक्कीच केला जाईल विलासदादा पालवे यांच्या हस्ते आपण पाहतोय. सन्मान्य पाहुणे इथे उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहिली होती. जलसो चषक अतिशय जबरदस्त ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्यामध्ये एक अतिशय मानाची स्पर्धा म्हणून गणना केली झाली. नक्कीच आपण पाहतोय या जलसो ग्रुपचे अध्यक्ष बंटी शेठ धुमाळ इथे आलेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. पंकजभाई देसाई आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र सहकार नगर इथे टॉस विन झाला. डिसिजन त्यांनी लगेच सांगायचं. वळतोय मैदानावरती 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. दरम्यान इथे नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज परेश. पहिला चेंडू इथे आलाय मात्र हा डॉट. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अंबरनाथ वारे ऑन स्ट्राईक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. शपलोल मारण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र चेंडू मात्र नक्कीच जातोय. हा 1 बाउन्स. पंच 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. देऊयात संधी आपण डीजे मंगेश याला. शकता है कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट आपण पाहतोय. अंबरनाथ वारे सारखा स्फोटक फलंदाज मैदानात उभा आहे. यावेळेस नक्कीच मात्र काय घडलंय. थोडासा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवत येतो. या स्वेर चेंडू अवांतर स्वरूपाची धाव मात्र खात्यामध्ये ऍड केली जाईल. यावेळेस समीकरण मात्र बदलले. आता शेवटचे 10 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर अंबरनाथ वारे. परंतु या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. आला हा डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परंतु फिरकीच्या तालावरती मात्र गोलंदाज नाचवतोय परेश. इथे मात्र अंबरनाथ वारे सारख्या मोठ्या फलंदाजाला धावसंख्या स्थिर. धावसंख्या आपण पाहतोय 15. आता समीकरण 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं इथे. आता 8 चेंडू आणि 23 धावा. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. स्क्वेअर लेग रिजन ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आलाय जोरात. ओ माय गॉड. OMG. या वेळेस मात्र मैदानात काय घडलंय. चेंडू वरती मात्र एकच धाव होती. इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडू गेला गरगरत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आलाय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान टॉक डीजे.
शेवटच्या आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 19 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. अंबरनाथ वारे आता खऱ्या अर्थाने ऑन फायर आहे मैदानामध्ये. या वेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला, थोडीशी ताकद कमी पडली आणि इथे मात्र आता नक्कीच आपण पाहतोय मोरेश्वर तेलंगेने मात्र पकडला इथे झेल आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय तो म्हणजे बॅटर अंबरनाथ वारे याला. कम ऑन डीजे. सूचना आहे सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना की मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला जे तलाव आहे या तलावाच्या अवतीभोवती कोणीही लघुशंका करू नका. देवी देवतांचं स्थान आहे तिथे. विनंती असेल. की मारलाय आणि कोणाच्या नावावरती धावा द्यायच्या. कॅप सुद्धा सेम आहेत. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. परंतु 2 बॅटर मध्ये एक फरक आहे. स्ट्राइक एंडला जो बॅटर उभा आहे राम मोरे तो संघाचा कर्णधार आहे. हातनोल संपर्क साधायचा. या वेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये. चेंडू नक्कीच हातातना निसटला. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू मात्र गेला हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच इथे मात्र आता बाहेरून कोणी बोलायचं नाहीये. इथे पंच सुद्धा आहेत. युट्यूबचा नक्कीच कॅमेरा सुद्धा इथे ऑन आहे. थर्ड एम्पायर घेतला गेलाय. आता डिसिजन जो असेल तो फेअर डिसिजन आपल्या समोर येईल. आणि इथे मात्र बघा चेक केलं जातंय. लाईव्हला सुद्धा दाखवलंय बघा. हा येतोय 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. समीकरण आता बदललंय. शेवटचे चौकार आहे. ऑफिशियल पंचांचा डिसिजन आलेला आहे. 1 बाउन्स चौकार. आता शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राइक एंडला गाठेमाळ संघाचा कर्णधार राम वारे आणि गोलंदाजी मार्फत ढोकशेत संघाकडून मात्र अजय. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. जरा प्रेक्षकांना मात्र विनंती असेल कळकळीची की बाउंड्री लाईनचा जी लाईन आहे तो रोप आहे त्याच्या मागे थोडंसं आपण बसायचंय जेणेकरून आपल्यामुळे कोणालाही व्यत्यय निर्माण होणार नाही. या वेळेस मात्र रामच्या बॅट मधून आपण पाहतोय हा मिड विकेट रिझनला आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे समीकरण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. याच्या अगोदरच्या चेंडूवरती जर झेल पकडला गेला असता ते त्या 4 धावा सुद्धा वाचल्या असत्या आणि हा षटकार सुद्धा आला नसता.
क्रिकेटचं समीकरण खऱ्या अर्थाने हेच आहे, कॅचेस विन द मॅचेस. बघा, विनंती असेल जे समोर जे खेळाडू बसलेले आहेत आणि जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागं व्हायचंय. आपल्या मुलं नक्कीच खेळाडूंना व्यत्यय निर्माण होतोय. विनंती असेल आपण रोप सोडून मागं व्हायचंय थोडंसं. आयोजकांना विनंती आहे की आपण थोडासा एक फेरफटका घ्या आता, कारण की वाढती गर्दी आता या मैदानावरती. रेलिंगच्या मागं जायचंय. विनंती असेल आत बसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर जायचंय. रेलिंग खऱ्या अर्थाने ठेवण्याचं हे मेन कारण आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, जेणेकरून खेळाडूंना कोणता त्रास होईल आपल्या मुलं. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आपण पाहतोय गाठेमाळ संघाचा कर्णधार कॅप्टन इनिंग खेळतोय. इथे मात्र नक्कीच पाहतोय 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच मात्र आता रंगतदार झालेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय नेक्स्ट बॉल. 4 चेंडू 9 धावा. मॅच अजूनही बाकी आहे खऱ्या अर्थाने. इथून मात्र गाठेमळ संघ ना विजय झालाय ना डोक्षेस संघ इथे मात्र जिंकलाय, परंतु मेहनत परिश्रम दोन्ही संघांना करावा लागणार आहे. कसरत असेल बॅटर आणि गोलंदाजाची. इथे मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट आपण पाहतो या स्पर्धेचा नियम. इथे मात्र आता आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, परंतु या वेळेस मात्र फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मात्र झेल मात्र टिपला गेलाय. तो म्हणजे संघाचा कर्णधार गाठेमळ या संघाचा कर्णधार राम वारे मात्र इथे बाद होतोय. कम ऑन डीजे. एक ते 5 मे या रोजी याच मैदानावरती परली क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावरती रंगणार थरार भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा. आयोजक करते जय हनुमान क्रिकेट संघ देसाईपाडा. समीकरण बदलले आता. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दामा. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या वेळेस नक्कीच पाहतोय आपण चेंडू फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. 2 चेंडू आणि 7 धावा. ऑफिशियल्स पंचांकडून मात्र इथे नक्कीच सूचना देताना अतिशय तटस्थ असे पंच गायकवाड सर आणि राजेंद्र भोईर आणि टीम हरेश जी कराळे सर. नेक्स्ट बॉल. 2 चेंडू 7 धावा. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? इथे मात्र थ्रो मात्र नक्कीच केला गेलाय, परंतु दुसरी धाव इथे आरामात कंप्लीट होते. इथे मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न केला गेलाय. पंच आता डिसिजन देतील नक्कीच काय घडलंय मैदानामध्ये, परंतु 2 धावा आरामात कंप्लीट झाल्या. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा इथे मात्र आता थर्ड अंपायरची नक्कीच मागणी केली गेली. आता चेक केलं जाईल की स्ट्राईक रोटेशनचा प्रकार नक्कीच झालाय की नाही झालाय ते.
बॉलिंग एंडलाच नक्कीच मात्र इथे पंचाने आउट घोषित केलेला आहे. बॉलिंग एंडलाच ऑफिशियल पंचांकडनं थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. डेड बॉल होणार नाही कारण की नॉन स्ट्राइक एंडने क्रीज सोडलाय. फलंदाज धावतोय, मध्यापर्यंत आलेला आहे. बॉलिंग एंडला आउट झालाय. बॉलिंग एंडला तो बॅटर मागेच आहे स्टंपच्या, त्यामुळे समोरच्या बॅटरने क्रीज सोडलाय. बॉलिंग एंडला नक्कीच आउट दिला इथे. पंचांचा डिसिजन आलेला आहे. अतिशय तटस्थ असे पंच आहेत. धावसंख्या मात्र 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. आता शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आणि एक चेंडू मध्ये धावांची गरज, ती म्हणजे 5. एक चेंडू आणि 5 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अशोक आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय राम वारे. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना माझी विनंती आहे, जर हा तुम्हाला सामना आवडला असेल तर जाग्यावरून मात्र या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 5 धावा, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. चला विनंती असेल, नो टाइम पास, चालू करायचा सामना. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय मैदानात. अतिशय सुंदर चेंडू. काय चेंडू टाकलाय गोलंदाज अजयने मात्र इथे, आणि इथे मात्र विजय मात्र संपादित केलाय तो म्हणजे अनिकेत 11 ढोकशेत या संघाने. मात्र अभिनंदन दोन्ही संघाचा. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. चला आता सहकार नगर आपला डिसिजन सांगायचं आपण, आणि या पुढील मॅचच्या समालोचनासाठी मात्र मी आता इथे आमंत्रित करतोय आमचे मित्र कल्पेश पवार सरांना. दोन्ही संघ